मित्रांनो, एकांत रायडरच्या आमरस थाळी महोत्सवामध्ये तुमचं स्वागत. आत्तापर्यंत आपण दुर्वांकूर डायनिंग हॉलची थाळी, त्याच्यानंतर सुकांताची थाळी, राजपुरुष ही थाळी आणि सुखकर्ता ही थाळी कवर केली आणि आता आपण शेवटची ही आमरस थाळी कवर करणार आहोत. तर ही थाळी कुठली हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण आजच्या थाळीसाठी आलो आहोत, खास नैवेद्य या थाळीसाठी. मागचा ब्लॉग मला वाटतं आपण राजपुरुष ही थाळी कवर केली होती, पण आता आपण नैवेद्य थाळी करणार आणि ही शेवटची आमरस थाळी असणार आहे. आय होप तुम्हाला ही थाळी आवडेल. आता आज जाऊन बघूया की पदार्थ काय काय आहेत, मग आपल्याला कळेल की मजा काय आहे. चला. तर हे आहे नैवेद्य हॉटेल. इथे आहे नैवेद्य थाळी. यांचं 2 व्हीलर पार्किंग आहे, यांची वॅले पार्किंग सर्विस पण आहे आणि हे स्थित आहे भोले रोडला. भोले रोडला हा तुम्हाला तिकडे जंगली महाराज रोड दिसतो आहे, म्हणजे आपला बालगंधर्व चौक, आणि हा भोले रोड उजवीकडे तुम्हाला घेऊन जातो FC रोडला. आणि याच्याच पलीकडे आहे राजपुरुष. राजपुरुषच्याच अलीकडे आहे हे नैवेद्य हॉटेल. इथे थाळीसोबत तुम्हाला मिळतं लोणचं, चटणी आणि छुंदा. तर अशी काहीशी आहे आपली आजची नैवेद्याची थाळी. एक एक पदार्थाची तुम्हाला ओळख करून देतो. सुरुवात करूया आपण इथला वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक इथे मला वाटतं हे ताक आहे, जिरा ताक आहे. त्यानंतर हा आहे आपला चाटचा पदार्थ, पापड, पुरणपोळी, 2 फुलके आहेत, 2 पुऱ्या दिलेल्या आहेत, ढोकळा, ही इंटरेस्टिंगली पालक भजी आहे, कटलेट टाईप काहीतरी वाटतं आहे, तिखट चटणी, गोड मिरचीची चटणी, कांदा टमॅटो काकडीचं सॅलड. ही आता भाज्यांमध्ये 4 भाज्या दिसतात इथं मला, का 3 भाज्या, 4 भाज्या. पनीरची भाजी, ही बटाटा आणि टमॅटोची रस्सा भाजी, ही आहे राजम्याची भाजी, ही आहे आमटी किंवा दाल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंगली इथे तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात कढीचे. आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट वाटली मला, गोड कढी आणि तिखट कढी. जर तुम्हाला गोड कढी पाहिजे असेल तर गोड कढी मिळते, जर तिखट पाहिजे असेल तर तिखट कढी मिळते. मी ऑब्व्हियसली तिखट कढी घेतली. तर तिखट कढी आणि आमरस. तर हे आहेत असे या आजच्या थाळीतले सगळे पदार्थ. एक पदार्थ तुम्हाला सांगायचं विसरलो, तो म्हणजे ही आहे गरमागरम ताजी इमरती मिळते आपल्याला. इंटरेस्टिंगली आत्तापर्यंत आपण ज्या थाळ्या कवर केल्या त्या काही ठिकाणी आपल्याला जिलबी मिळाली होती, पण इमरती ही पहिल्यांदाच मिळते. चला, सुरुवात आपण कशाने करूया. इथे तुम्हाला पुरणपोळी पण दिलेली आहे. पुरणपोळी पण मला वाटतं पहिल्यांदाच दिली असावी. चाटणी सुरुवात करूया आपण. हे चाट बघा, हे चाट आहे, मला वाटतं हे पुरी चाट आहे. याच्यात काय काय आहे, दही आणि चटण्या, याच्यावर ना पापडी चाट दिसतं आहे, खाऊन बघूया.
पुरी, कांदा, पुरी म्हणजे पापडी, मूग आहेत, बघा हे खाली मूग आहेत, असं हे पापडी चाट आहे. ठीक आहे. पुढे वळूया. ढोकळा, तिखट ढोकळा वाटतं, नॉर्मल ढोकळा वाटत नाही. चटण्या दिल्यात, त्याच्या आधी नुसतं खाऊन पाहूया. नुसता ढोकळा. आता चटणीबरोबर पण बघू. चटणीबरोबर त्या चटणीकडे फोकस करा. तिखट चटणी आणि गोड चटणी एकत्र लावू. मला नुसता ढोकळा जास्त आवडला. चटणी तुम्ही लावू शकता, पण चव तुम्हाला प्रॉपर ढोकळ्याची चांगली वाटेल. त्यापुढे ही पालक भजी. पालक भजी म्हणण्यापेक्षा हे कटलेट वाटतं, काइंड ऑफ कटलेट असं टेक्स्चर दिलं आहे, पण आहे ही पालक भजीच. नुसती खाऊन पाहू आधी. छान आहे. हलकासा मिरचीचा मला एक चव आली मिरचीची, आणि ऑफकोर्स पालक. चटणी बरोबर घेऊ. चटणी, तिखट चटणी आणि गोड चटणी. छान आहे. कांदा पण आहे याच्यात, कांदा पण आहे. ओके, फरसाण आयटम झाले. आता आपण वळूया यांच्या भाज्यांकडे. पुरी दिली, पुरी आधी वापरू. पनीरची आधी भाजी बघूया. छान आहे, माइल्ड आहे, पंजाबी स्टाईलमध्ये. पनीर आहे, छोटे पीसेस आहेत आणि ग्रेव्ही. आज आपण ही बटाट्याची आणि टोमॅटोची भाजी जी आहे ती खाऊन पाहूया. घरी बनते ना तशी चव आहे. टोमॅटोचे पीसेस थोडे मोठे आहेत. अजून एक घास घेऊन पाहतो. रस्सा भाजी, त्यांचा फुलका ट्राय करूया आणि ही राजमाची भाजी ट्राय करू. राजमा चांगला चवीला राजमा. पंजाबी प्रिपरेशन ऑफकोर्स. राजमा म्हटल्यावर हलका तिखट आहे. कुठली भाजी ओव्हर स्पाइस नाही आहे. सगळ्यांची चव एकदम छान आहे. यांची डाळ बघूया. छान आहे डाळ. टेक्स्चर मला आवडलं, चवी आवडली. आतापर्यंत इतक्या ठिकाणी थाळी खाल्ली, ही डाळ आवडली मला. मस्त आहे. नो नॉनसेन्स डाळ आहे. हलकासा तिखट येतात.
मस्त आहे. आणि अर्थात आता माझी आवडती कढी. इथे सगळ्यात ज्या बेस्ट ऑप्शन्स आहेत ते म्हणजे गोड आणि तिखट या दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. तुम्हाला समजा गोड कढी आवडत नसेल तर तिखट कढी पण मिळते. कढीचं टेक्स्चर थोडं घट्ट आहे, पातळ कढी नाही आहे आणि चव छान आहे. महाराष्ट्रीयन कढीसारखी नाही आहे, वेगळी आहे. आणि राजस्थानी कढी गोडसरपणा अजिबात नाही आहे, छान आहे. आता यांची चौथी भाजी बघूया. पडवळ म्हणतात. पडवळ म्हणजे आपल्या भाषेत तोंडल्याची भाजी आहे. ये क्या आहे? आलू आहे. तोंडलं आणि बटाट्याची अशी भाजी. त्यात हलकासा टोमॅटो पण दिसतोय. ताज घेऊन पाहू. हलकासा गोडसर आहे. मला तोंडलं आवडतं आणि थाळीमध्ये पहिल्यांदाच खाल्लं तोंडलं. छान आहे. ओव्हरऑल सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खूप छान आहेत. प्रत्येक भाजी चव खूप छान आहे. त्यांचं ताक घेऊन पाहू. छान घट्ट टेक्स्चर आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, ताक हे भरपूर पाचट असतं आणि तुम्ही बऱ्याच वेळ जर ठेवलात तर त्याचं जे ताक जे आहे ते खाली निघून जातं. पण इथे एकदम मस्त टेक्स्चर आहे बघा. थोडंच दिलं आहे, तुम्हाला पाहिजे तर जास्तही मिळू शकतं. सगळे पदार्थ अनलिमिटेड आहेत. आणि थोडंसं त्याच्यात हे खारं ताक आहे, त्यात साखर नाही आहे आणि हलकीशी मला वाटतं जिरेपूड आहे. इमरती हा एक प्रकार मी पहिल्यांदा खातो आहे. जिलबी आपण बऱ्याच वेळा खाल्ली थाळीमध्ये. इमरती मी पहिल्यांदा खातो आहे थाळीमध्ये. याचं जे बॅटर आहे ते मला वाटतं वेगळं असतं म्हणून याचं टेक्स्चर थोडं वेगळं येतं आहे. आपल्या जिलबीसारखे मुळीच वाटणार नाही. आणि मला वाटतं साखरेच्याच पाकात बनवलं गेलेलं आहे. चव छान आहे. गुळाच्या ह्याच्यात पण येतं, पण मला वाटतं साखरेपासून आहे कारण का याचा रंग जो आहे तो पांढरा आहे. तर असे मला वाटतं की आपण सगळे पदार्थ कवर केले. तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कुठले पदार्थ आवडले. आणि आता ज्याच्यासाठी आपण इकडे आलो आहे ती म्हणजे आमरसाची वाटी आणि पुरणपोळी पण राहिली. पुरणपोळी विसरलो आपण. आमरस थाळीचं हायलाईट म्हणजे इथला आमरस. टेक्स्चर छान घट्ट आहे, तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं याची चव कशी आहे ते बघूया. मला वाटतं हलकसं याच्यात दूध असेल मिक्स, पण चव छान आहे. आणि ऑफकोर्स थाळीमध्ये जर तुम्हाला आमरस मिळत असेल तर त्याच्यात पल्प असणारच आहे. प्युअर आमरस तुम्हाला मिळणार नाही. म्हणून ती अपेक्षा सोडून तुम्ही इकडे या तर तुम्हाला हा आमरस नक्की आवडेल. आता यांची पुरणपोळी आपण ट्राय करूया. पुरणपोळी छोट्या आकाराची देतात. त्यात हे असं काहीसं पुरण आहे. वरनं तुपाची छान धार आहे. खाऊन चव सांगतो. छान आहे. काही ठिकाणी काय होतं, पुरण कमी आणि वरनं पोळीचं कोटिंग जास्त असतं. पण इथे बॅलन्स्ड आहे पुरण आणि पोळी, त्याच्यामुळे चव छान लागते. छान आहे.
भातामध्ये यांच्याकडे 3 प्रकार होते. साधा वरण भात, त्याच्यानंतर दाल खिचडी आणि हा पुलाव. अर्थात मी पुलाव घेतला, जो की खूप छान होता चवीला. जेवणाच्या शेवटी सुंदर असं एक मसाला गोड पान मिळालं. थाळीचे मला वाटतं मोठ्यांचे 430 इन्क्लुडिंग टॅक्स आणि लहान मुलाचे 286 असे त्यांनी घेतले. चला, ओव्हरऑल या थाळीबद्दलचं माझं मत तुम्हाला सांगतो. थाळी छान आहे, यातले पदार्थ छान आहेत. इथे 4 भाज्या मिळतात तुम्हाला, जे मला वाटतं सगळ्यात जास्त भाज्या मिळतात थाळ्यांमध्ये. इथला हा जो ढोकळा आहे, हा मसाला ढोकळा होता मित्रांनो. हाही छान होता, युनिक होता. मी पहिल्यांदाच खाल्ला, आवडला मला तो. त्यानंतर इथे हे पालक, आता हे पालक पॅटेस होतं का पालक भजी, ते म्हणाले पालक भजी आहे, पण पॅटेसारखं स्वरूप होतं त्याचं, तेही छान होतं. आमरसाबद्दल बोलायचं झालं तर तो ठीकठाक आहे. त्याच्यात थोडी मला दूध मिक्स केल्याची चव आली, पण ठीकठाक आहे. म्हणजे आपण फार काही एक्सपेक्टेशन्स ठेवू नये. थोडंफार मला सुकांतासारखं हे वाटलं. आमरस ठीकठाक आणि थाळी चांगली आहे, थाळीमधले पदार्थ चांगले आहेत. तर ओव्हरऑल एक छान अनुभव होता. कुटुंबासोबत एक छान ॲम्बियन्समध्ये तुम्ही एक छान जेवणासोबत छान वेळ घालवू शकता. असं आहे घोले रोडचं हे हॉटेल नैवेद्य. आमरस थाळी महोत्सव ही कल्पना तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.